क्रमांक 2 म्हणी. म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी. दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण. काही म्हणी व त्यांचे अर्थ. पहिली म्हण. आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार. जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. आवळा देऊन कोहळा काढणे. क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. अंथरूण पाहून पाय पसरावे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. आगीतून फुफाट्यात. लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. एक ना धड भराभर चिंध्या म्हणजे एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. करावे तसे भरावे म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतातच. कामापुरता मामा. गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे हरवलेली वस्तू जवळपासच असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणजे एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे. कोल्हा काकडीला राजी म्हणजे सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. खाई त्याला खवखवे म्हणजे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खायला काळ भुईला भार म्हणजे निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. गर्वाचे घर खाली म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. गरज सरो वैद्य मरो म्हणजे आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. गाढवाला गुळाची चव काय म्हणजे अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. गुरुची विद्या गुरुला फळली म्हणजे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे.